तर आज आमचा संकष्टी चतुर्थीचा गणपती होता. 1.5 दिवस तो नवसाचा आहे. तर नेहमीप्रमाणे आपण गणपती बसल्यानंतर त्यात आपण तांदूळ मोजून आपण गाठोडं बांधून ठेवतो पाटाच्या बाजूला. तर ते विसर्जन झाल्यानंतर आपण ते गाठोडे सोडायचं आणि ते तांदूळ पुन्हा मोजायचे. तर आम्ही 5 ग्लास पूर्ण भरून गणपतीच्या त्या गाठोड्यात ठेवलं होतं आणि नंतर गणपती विसर्जन झाल्यानंतर ते आपल्याला मोजायचे असतात. तर आज ते मोजत आहेत माझे मिस्टर. तर बघा, ते मोजताना प्रत्येक जसा भरला होता तसंच ते भरून 1-1 ग्लास ओतत आहे. तर असे करून हे तांदूळ पूर्ण मोजून झाल्यानंतर ते आपण पाहणार आहोत. तर बघा, हे तांदूळ मोजून झालेले आहेत आणि हा गणपती बाप्पा नक्कीच आपल्याला पावतो आणि भरभराट देतो. तर या तांदळांवरूनच आपल्या लक्षात येईल. तर हे तांदूळ मोजून झालेले आहेत आणि या तांदळांची वाढ कशी झालेली आहे हे तुम्हाला प्रत्यक्ष मी दाखवत आहे. तर मी आता ही लांबून शूटिंग घेतलेली आहे, तरी पण ते तुम्ही पाहू शकता. तर हा देवाचा चमत्कार आहे आणि तो सर्वांना समजतो, दिसण्यात येतो. गणपती बाप्पा हा नवसाला पावतो. आणि बघा, आता इथे आपले तांदूळ आहेत ते बघा समोर आपल्या आणलेले आहेत. तर हे तांदूळ जे वरती आहेत ना, जवळजवळ पाव ग्लास हा तांदूळ वाढलेला आहे. तर तुम्हाला असा अनुभव कधी आलेला आहे का? जर आला असेल तर नक्की कमेंटमध्ये कळवा. गणपती बाप्पा मोरया. तर हे वाढलेले तांदूळ आपले पाव ग्लास आहेत. तर गणपती बाप्पा मोरया आणि पुढच्या वर्षी लवकर या. सर्वांना सुखी समाधानात आणि सौख्यभरे ठेवा. उदंड आरोग्य लाभो हीच ईश्वर चरणी, गणपतीच्या चरणी प्रार्थना.